नमस्कार. श्री दुर्गा सप्तशती श्री देवी महात्म्य हा हिंदू धर्माचा सर्वमान्य ग्रंथ आहे. यात आदिशक्ती भगवतीच्या अवतार कथेबरोबरच अत्यंत गूढ असे साधना रहस्य ओतप्रोत भरलेले आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म यांची त्रिवेणी मंदाकिनी असलेला हा ग्रंथ म्हणजे देवीच्या उपासकासाठी साक्षात कल्पवृक्ष आहे. अत्यंत श्रद्धेने या ग्रंथाचे पठण श्रवण करणाऱ्या सकाम भक्ताच्या अत्यंत दुर्लभ अशा मनोकामना अगदी सहजपणे पूर्ण होतात. तर चला आपण या ग्रंथाचे पठण श्रवण करू. श्री देवी महात्म्य कथा. अध्याय पहिला. मेधा ऋषी सुरतराजाला व समाधीला देवी महात्म्य सांगतात. मधु कैटभाचा वध. भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत असताना मधु आणि कैटभ या दैत्यांना मारण्यासाठी स्वतः ब्रह्मदेवाने जिचे स्तवन केले त्या महाकाली देवीला माझा नमस्कार असो. त्या महाकालीने आपल्या 10 हातात खडग, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परीघ, शूल, भुशुंडी, मस्तक व शंख धारण केले आहेत. 3 नेत्र असलेल्या त्या देवीने शरीरावर दिव्य अलंकार धारण केले आहेत. 10 मुखे व 10 पाय असलेल्या त्या देवीच्या शरीराची कांती नीलमण्याप्रमाणे आहे. त्या चंडिका देवीला माझा नमस्कार असो. ग्रंथारंभी श्री गणेश, देवी सरस्वती, कुलदेवता व भगवती देवी यांना मी नमस्कार करते. हे गजानना, तू सर्वांना बुद्धी देणारा आहेस. तू सर्व विद्यांचा 14 विद्या 64 कलांचा यांचा नायक आहेस. सर्व लोक कार्यारंभी तुला वंदन करतात. त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराने तुझे ध्यान केले होते. बळीराजाला पाताळात लोटताना वामनाने तुला ध्यानपूर्वक नमस्कार केला होता. सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेव प्रथम तुझेच ध्यान करतात. शेषनागानेही पृथ्वीचा भार मस्तकावर धारण करताना तुझेच ध्यान केले होते. महिषासुराचा वध करण्यासाठी पार्वती मातेने तुझेच ध्यान केले होते. मोक्ष मुक्तीसाठी सिद्धाधिक तुझेच ध्यान करतात. विश्वावर विजय मिळवण्यासाठी कामदेव मदनही तुझेच ध्यान करतो. तुला माझा साष्टांग नमस्कार असो. हे गणेशा, तू मला बुद्धी दे व माझ्याकडून देवी महात्म्य वधवून घे. हे ब्रह्मदेव कन्ये शारदे देवी, तू सर्व विद्यांची स्वामिनी आहेस. तू ब्रह्मादिकांची जननी साक्षात ओंकार स्वरूप आहेस. तुला माझा नमस्कार असो. हे महाविष्णू, तुझी कृपा झाली असता मूक मनुष्यही वक्ता होतो, पंगू ही पर्वत ओलांडून जातो. तुझ्या कृपेने सामर्थ्य असे आहे. तुला माझा नमस्कार असो. तू ब्रह्मदेवाच्या मुखात सरस्वतीची स्थापना केलीस, त्यामुळे तो 4ही वेद बोलू लागला. तूच शिव, शक्ती, सूर्य, गणपती आहेस. तुला माझा नमस्कार असो. श्री दत्तगुरु, वशिष्ठ, वाल्मिकी, नारद, शुक इत्यादींना माझे नमस्कार असो. आता जिचा हा देवी महात्म्य ग्रंथ आहे त्या आदिशक्ती देवीला मोठ्या भक्तिभावाने वंदन करून मी श्री देवी महात्म्य ग्रंथाला प्रारंभ करते. श्रोते हो, तुम्हाला माझा नमस्कार असो. माझ्या लेखनात वर्णन करण्यात काही उणीव राहिली तर ती तुम्ही श्रद्धेने भरून काढावी. आता मी श्री देवी महात्म्य कथा सांगण्यास प्रारंभ करते. कथा आहे फार प्राचीन काळातील, अगदी द्वापार युगातली. एकदा नैमिषारण्यात अनेक वर्षे चालणाऱ्या यज्ञासाठी शौनकादिक अनेक ऋषी एकत्र जमले होते. ते सर्व जण वेदविद्या जाणणारे होते. आयुर्वेद, धनुर्वेद, ज्योतिर्वेद, गंधर्ववेद या 4ही उपवेदांचे चांगले जाणकार होते. त्याचप्रमाणे वेदांत, न्याय, मीमांसा, तर्क, चार्वक ही सहस्त्रे, व्याकरण, संख्या, योग, शिल्प, सूप, काम, कोक, वैद्यक, पतंजल योग ही उपशास्त्रे यात हे सर्वजण मोठे प्रवीण होते. ते सर्व ऋषी पुराणिक सुतांना म्हणाले, तुम्ही व्यासांचे शिष्य आहात. व्यासांनी भविष्योत्तर भगवत, मत्स्य, मार्कंडेय इत्यादी 18 पुराणे, त्याचप्रमाणे शिव, नरसिंह, गणेश, देवी इत्यादी 23 उपपुराणे तुम्हाला शिकवली आहेत. व्यासांच्या कृपेने तुम्ही या सर्व पुराणात मोठे निपुण आहात. त्या व्यासांच्या कृपेने तुम्ही पुराण सांगता. आम्ही यापूर्वी तुमच्या मुखाने अनेक ग्रंथ ऐकले आहेत. आम्ही जे जे प्रश्न विचारले होते त्या सर्वांची उत्तरे तुम्ही दिली आहेत. यापूर्वी तुम्ही जी जी महात्म्ये सांगितली ती ऐकून अगदी तृप्त झालो आहोत. आता आम्हाला देवी महात्म्य सांगण्याची कृपा करावी. ओंकार स्वरूप आदिमाया अनंत शक्तीची स्वामिनी आहे. तिने अनंत अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे. आजही करीत आहे. महाकालीने भगवान विष्णूच्या देहापासून अवतार घेतला व विष्णूच्या हस्ते मधुकैटभ दैत्याचा वध केला.
हा देवीचा पहिला अवतार. ती अवतार कथा आम्हाला विस्ताराने सांगा. दुसऱ्या अवतारात महालक्ष्मीने महिषासुराचा वध केला. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी उत्पन्न झाली. तो सगळा इतिहास आम्हाला विस्तारपूर्वक सांगावा. पार्वतीच्या देहापासून महासरस्वतीने अवतार घेतला व शुंभ निशुंभ दैत्याचा वध केला. हा देवीचा तिसरा अवतार. ती अवतार कथा आम्हाला सांगावी. या अवतार कथा श्रवण केल्या असता पापी लोक पावन होतात. देवीने आणखी कोणकोणते अवतार घेतले त्या सर्व अवतार कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. श्री व्यासांच्या कृपाप्रसादाने तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, त्यामुळे तुम्ही हे सर्व सांगू शकाल. त्याने मिश्रारण्यात शौनकादी ऋषींनी अशी विनंती केली असता सूतांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री देवी महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. सूत म्हणाले, आता तुम्ही मला जे विचारले तेच पूर्वी सर्व ऋषींनी मार्कंडेय ऋषींना विचारले होते. मार्कंडेयांनी सांगितलेली कथा मार्कंडेय पुराणात आली आहे. व्यासांनी ती कथा जशी सांगितली तशीच ती मी तुम्हाला सांगतो. ती तुम्ही शांत चित्ताने ऐका. हे देवी महात्म्य अत्यंत पवित्र असून त्याला सप्तशती असे म्हणतात. 700 महामंत्र असलेले हे महास्तोत्र वेदव्यासांनी सांगितले आहे. या 700 श्लोकांचे महात्म्य ब्रह्मदिकांनाही कळत नाही. या देवी महात्म्याचे मोठ्या श्रद्धेने जो पठण वाचन करील त्याला 4ही पुरुषार्थांची अर्थ, धर्म, काम व मोक्ष प्राप्ती होईल. सर्व कामना इच्छा पूर्ण होतील. जो कोणी निष्काम भावाने या महात्म्याचे पठण श्रवण करतील त्याला भवानी देवी मोक्ष देईल. विशेषतः कृष्ण चतुर्दशी, कृष्णाष्टमी किंवा नवरात्रात या देवी महात्म्य ग्रंथपठणाचे फळ फार मोठे आहे. या देवी महात्म्याचे नित्यपठन केले असता स्वतः देवी ते कृष्ण श्रवण करते असे वेद एकमुखाने सांगतात, असे पुराणात सांगितले आहे. ब्रह्मदेवानी मार्कंडेयाला देवी कवच, अर्गला स्तुती व किलक सांगितले आहे. यांचे प्रथम पठण करावे व नंतर देवी महात्म्य सप्तशती वाचावे. हे पठण शक्यतो स्वतःच करावे. अशक्य असेल तर ते स्वतः ब्राह्मणाकरवी पठण करावे. मोठ्या भक्तिभावाने हे महात्म्य पठण करताना जर काही अशुद्ध उच्चार केले तरी सुद्धा देवी संतुष्ट होते, हे लक्षात घ्यावे. देवी भक्तांची भावभक्ती पाहते, परंतु अंतःकरणात भक्ती, श्रद्धा, प्रेम नसेल तर नुसते शुद्ध पठण व्यर्थ जाते. भक्तिहीन पठण करणाऱ्यावर देवीचा कोप होतो. ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवांनी कवचाची रचना केली आहे. त्यांच्या केवळ पठणानेही सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते. जो भक्त अर्गला स्तुतीचे पठण करतो त्याच्यावर देवी प्रसन्न होते व ती आपल्या भक्ताला 700 वर देते. महादेवानी केलेल्या किलकाचे जो पठण करतो त्याला सर्व मंत्र विनासायास प्राप्त होतात. स्वतः मार्कंडेयानी कवच, अर्गला स्तुती व किलक यांचा जप करून 14 कल्प आयुष्य मिळवले. कल्प ब्रह्मदेवाचा दिवस सुमारे 432 कोटी सौर वर्ष. एकूण 14 स्मार्त म्हणजे स्मृती धर्मवत्ते होऊन गेले. त्यांची नावे अशी: दुर्वास, विश्वामित्र, ब्रह्मदेव, मार्कंडेय, इंद्र, बाणासूर, नारायण, कार्तिकेय, दधीची, राम, कण्व, भार्गव, बृहस्पती व गौतम हे सर्व शैव आहेत. या 14चे स्मरण केले असता सर्व आधी-व्याधी नाहीशा होतात. पार्वती पती शंकर त्यांच्यावर प्रसन्न होतो. सूत म्हणाले, ऋषी हो, मी आता देवीच्या अवताराचे कारण सांगतो, ते एकाग्र चित्तेने श्रवण करा. ब्रह्मा, विष्णू व महेश हे देवीचेच पुत्र. त्यांच्यावर संकट आले असता देवी अवतार घेते. असे दुष्टांचा नाश करून अधर्माचा नाश व धर्माची स्थापना करत असे व आपल्या भक्तांचे रक्षण करीत असे. याविषयी मी आता प्राचीन इतिहास सांगतो. ब्रह्मकल्पातील 14 मन्वंतरातील सूर्यपुत्र सवर्णी मनू हा 8वा मनू. त्याची जन्म कथा सांगतो. देवीच्या कृपेने हा सवर्णी मनू राजा झाला. त्याला ध्रुवासारखे अढळ राज्य मिळाले होते. त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी स्वरोचिष मन्वंतरामध्ये सुरत नावाचा राजा होऊन गेला. तो उदार, प्रजापालनदक्ष, सत्यवादी, कर्मनिष्ठ, ब्राह्मणांची पूजा करणारा, गुरुभक्त, दानशील होता. तो कुणाशीही शत्रुत्व करीत नसे. तो धनुर्वेदेत पारंगत होता. तो आपल्या प्रजेचे अगदी पुत्रवत पालन करीत असे. असे असतानाही क्षत्रिय राक्षस यवन यांनी आपली प्रचंड सेना उभारून राजाशी शत्रुत्व सुरू केले. त्यांनी युद्धनीतीची पर्वा न करता
अन्यायाने सुरतांचे राज्य घेण्याची तयारी केली. सुरत राजाही आपले सैन्य घेऊन युद्धाला सामोरे गेला. त्याचे शत्रूशी प्रचंड युद्ध झाले. शत्रूचे सैन्य थोडे होते व सुरताचे सैन्य मोठे होते, पण युद्धात शत्रूचाच विजय झाला. पराभूत झालेला राजा आपल्या नगरात परत आला व राज्य करू लागला. परंतु तेथेही शत्रुपक्षाचे लोक आले. राज्याचे जे मंत्री प्रधान होते ते शत्रुपक्षाला मिळाले. शत्रूने राजाचे सर्व काही हिरावून घेतले. राजाला अतिशय दुःख झाले. आता काय करावे, कोठे जावे, बाहेर लोकांना तोंड कसे दाखवायचे, इथेच खंदकात लपून बसावे की पुन्हा युद्ध करावे. दुष्टबुद्धीच्या मंत्र्याने आपल्याला पकडून शत्रूंच्या हवाली केले तर आपले काय होईल, असा विचार करून अतिशय खिन्न झालेला तो सुरत राजा एकटाच घोड्यावर बसून कोणालाही काही कळू न देता नगरातून बाहेर पडला व एका घनदाट अरण्यात शिरला. त्या अरण्यात तपस्वी मेधा ऋषीचा आश्रम आहे हे जाणून तो राजा त्या आश्रमाकडे गेला. तो आश्रम पाहून राजाला अतिशय आनंद झाला. नदीच्या काठावर असलेला तो आश्रम अतिशय रमणीय होता. त्या आश्रमात अनेक हिंस्र प्राणी आपापसातील जन्मजात वैर विसरून मोठ्या आनंदाने एकत्र राहत होते. हंस, कारंड, मोर, कोकिळ इत्यादी पक्षी गोड आवाजात गात होते. अनेक प्रकारच्या पवित्र वृक्षवेलींनी तो आश्रम अधिकच रमणीय वाटत होता. आश्रमातील ऋषीमुनी शिष्य वेद मंत्र म्हणत होते. सर्वजण मेधा ऋषीची सेवा करीत होते. तो आश्रम स्वर्गापेक्षाही सुंदर होता. असा तो आश्रम पाहून सुरत राजाला अतिशय आनंद झाला. राजाने मेधा ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. ऋषीने त्याचे यथोचित स्वागत करून त्याची सर्व विचारपूस केली. तेव्हा राजा म्हणाला, मी सुरत नावाचा राजा आहे. शत्रूंनी माझा पराभव केला, त्यामुळे राज्य, ग्रह, पत्नी या सर्वांचा त्याग करून मी आपणास शरण आलो आहे. आपल्या आज्ञेनुसार मी वागेन. मेधा ऋषी म्हणाले, राजा, तू कसलीही चिंता करू नकोस. येथे तुझे शत्रू येणार नाहीत. राजा, येथे हिंसा मात्र करावयाची नाही. मेधा ऋषीने असे सांगितले असता सुरत राजा निर्भय होऊन त्या आश्रमात राहू लागला. एकदा तो राजा आश्रमातील वृक्षाच्या सावलीत बसला असता त्याला आपल्या घरादाराची आठवण झाली आणि तो अतिशय चिंतातूर होऊन विचार करू लागला. शत्रूने माझे राज्य हरण केले, त्यामुळे माझे सगळे प्रजाजन अगदी त्रासून गेले असतील. माझे प्रधानादी सेवक शत्रूंच्या अधीन झालेले आहेत. त्या शत्रूंनी ज्यूत, मद्य, वेश्या इत्यादी व्यसनात माझी सगळी संपत्ती खर्चून टाकली असेल. ते शत्रू व माझे मित्रही हे पापी असल्यामुळे सत्याने वागत नसतील. अशा प्रकारे तो राजा चिंता करीत बसला होता. त्यावेळी एक दुःखी कष्टी झालेला वैश्य तेथे आला. त्याचे नाव समाधी. राजाने त्याची सगळी विचारपूस केली व तू असा दुःखी कष्टी का झाला आहेस असे विचारले. त्यावर तो वैश्य म्हणाला, मी वैश्य जातीचा असून माझे नाव समाधी असे आहे. मी खूप श्रीमंत, धर्मशील, सत्यवादी, सरळ स्वभावाचा असतानाही धनलोभी व दुष्ट असलेल्या माझ्या बायका मुलांनी व नातलगांनी माझा त्याग केला. मी वनात आलो आहे. मी इथे आल्यामुळे माझ्या कुटुंबाची काहीच खुशाली मला समजली नाही. माझ्या कुटुंबाला आता कोणाचाही आधार नाही. माझ्या वियोगाने ते अत्यंत दुःखी, चिंताग्रस्त, शोकाकुल झाले असतील. या काळजीने माझ्या मनाला थोडीही शांती मिळत नाही. माझ्या कुटुंबाला मी कधीही बरे पाहीन. राजा म्हणाला, अरे, त्या दुराचारी बायका मुलांनी तुझा त्याग केला, त्यांना पाहून तुला कसले सुख प्राप्त होणार आहे. समाधी वैश्य म्हणाला, तू म्हणतोस ते खरे आहे, परंतु माझे मन माया मोह सोडत नाही. ज्यांनी मला घालवून दिले, माझी सगळी संपत्ती हडप केली, त्यांच्या स्नेहात माझे मन अडकते आहे. या मोहाचे, स्नेहाचे कारण काय हे मला समजत नाही. मग सुरत राजा व समाधी वैश्य मेधा ऋषीकडे गेले. त्यांनी ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. राजा हात जोडून मेधा ऋषींना म्हणाला, मुनिवर्य, माझ्या मनात एक शंका आहे. त्याचे उत्तर आपण द्यावे अशी माझी प्रार्थना आहे. मुनिवर्य, माझे मन अतिशय चंचल आहे. ते क्षणाक्षणाला मला मोहात पाडते. राज्यादी सर्व गोष्टी क्षणिक, नाशवंत आहेत हे माहीत असूनही त्यांच्याबद्दल मोह सुटत नाही. स्नेह कमी होत नाही. याचे कारण काय? हा मोह निर्माण कसा होतो? माझ्यासारखीच या वैश्याची अवस्था आहे. याच्या बायका मुलांनी याचे सगळे धन हरण केले व याला घराबाहेर काढले, पण याला त्यांचा मोह सुटत नाही. हा वैश्य आपल्या बायका मुलाविषयी शोक करीत आहे व माझीही अवस्था अगदी तशीच आहे. आम्ही दोघेही ज्ञानी आहोत, पण मोहपाश तुटत नाहीत. या मोहाचे कारण काय? सुरतराजाने असे विचारले असता मेधा ऋषी म्हणाले, याचे उत्तर पूर्वी मार्कंडेयाने शिष्यांना सांगितले होते. सुताने शौनकादी ऋषींना सांगितले होते. तसेच उत्तर आता मी देतो.
हे राजा, या सर्वाचे कारण ती भुवनेश्वरीच आहे. सर्व प्राणीमात्रात तीच वास्तव्य करते. सर्व प्राणी मायेने व्यक्त आहेत. पशु, पक्षी, नर या सर्वांना विषय ज्ञान असते. प्रत्येकाचे विषय मात्र वेगवेगळे असतात. ते दिवांध प्राणी असतात. त्यांना दिवस काहीही दिसत नाही. घुबड, वटवाघूळ इत्यादी प्राणी दिवांध आहेत. कावळा इत्यादी त्या प्राण्यांना रात्री काही दिसत नाही. गर्भापासून जन्मास आलेल्या प्राण्यांना दिवस रात्र सारखीच असते. गाय, घोडा, बैल, कुत्रा यांना दिवस रात्र सारखेच असते. आहार, निद्रा, भय व मैथून सर्वांना सारखीच असते. जे ज्ञान मनुष्याला असते ते पशुपक्ष्यांनाही असते. पक्षी अन्नकण आणून आपल्या पिलांच्या तोंडात घालतात. प्रेम, ममता, मोह या गोष्टी सर्वांच्या ठिकाणी असतात. आता मोह कशापासून निर्माण होतो असे जे तू मला विचारले आहेस याचे उत्तर मी देतो. महामायेपासून मोह निर्माण झाला. ज्ञानी जनांनी अंतःकरणानेही ही माया मोहित करते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे ज्ञानी असूनही मायामोहित होतात व जगात भ्रमण करीत असतात. ही आदी माया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असून हिच्या केवळ इच्छेनेच बद्ध लोक मुक्त होतात. ब्रह्मा, विष्णू व महेश हे तिचे पुत्र असून तिने त्या तिघांना विश्वाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय ही 3 कार्य नेमून दिली आहेत. सुरत राजा मेधा ऋषींना म्हणाला, मुनिवर्य, त्या महामायेची उत्पत्ती कशी झाली, कुणापासून झाली हे सर्व ऐकण्याची मला इच्छा आहे. हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. सुरत राजाने असे विचारले असता मेधा ऋषी म्हणाले, राजा, खरे पाहता ती महामाया देवी नित्यस्वरूप आहे. तिला जन्ममरण काहीच नाही. तिने संपूर्ण विश्वाला व्यापले असून तिच्या इच्छेनेच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय होतो. ती अनेक रूपांनी प्रकट होत असते. ती नित्य आहे. तिला जन्म नाही, पण वेळोवेळी ती देवकार्यासाठी उत्पन्न होते. म्हणून लोक देवी उत्पन्न झाली असे म्हणतात. ती केवळ इच्छेनेच सर्वांचा संहार करते. तिच्या गुणांचे जे श्रवण पठण करतात त्यांचा उद्धार होतो. ती श्रीहरीची योगनिद्रा आहे. पूर्वी त्रिलोक्याचा लय होऊन सर्व विश्व जलमय झाले. देवादिदेव नारायण शेषशय्येवर निद्रस्त झाले होते. तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून मधुकैटभ नावाचे 2 दैत्य निर्माण झाले. ते दैत्य महाभयंकर होते. त्यांचे सामर्थ्य अफाट होते. ब्रह्मदेवाला पाहताच ते त्यांना ठार मारण्यासाठी धावून गेले. ब्रह्मदेव विश्वाचा निर्माता, श्रीहरीच्या नाभिकमलावर त्यांचे वास्तव्य. मधुकैटभ दैत्यांना पाहताच ते भयभीत झाले. आपले रक्षण करावे म्हणून त्याने श्रीहरी विष्णूचा धावा केला. पण विष्णू योगनिद्रेत होते. काही केल्या ते जागे होईनात. आता काय करावे, कुणाला शरण जावे, आता आपले रक्षण कोण करणार, अशा विचाराने काळजीत पडलेले ब्रह्मदेव विचार करू लागले. त्या योगनिद्रेने विष्णूला निद्रास्त केले आहे. ती योगनिद्राच विष्णूची स्वामिनी आहे. म्हणून त्या योगनिद्रेचे आदिशक्तीचे स्तवन करावे, म्हणजे तो विष्णू निद्रामुक्त होऊन या दैत्याशी युद्ध करील. असा विचार करून ब्रह्मदेवाने योगनिद्रेचे स्तवन केले. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी जगदंबे, तुला माझा नमस्कार असो. तूच स्वाहा, स्वाधा व षटकरा आहेस. सर्व स्वर तूच आहेस. तूच जीवनदायी सुधा आहेस. हे देवी, तू ओंकार स्वरूप आहेस. तूच ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांना धारण करतेस, म्हणून तुला त्रिधा असे म्हणतात. हे देवी, लक्ष्मी, पार्वती, सरस्वती तूच आहेस. तूच या विश्वाला धारण केले आहेस. हे देवी, तूच या विश्वाला निर्माण करतेस, त्यांचे पालन करतेस व शेवटी तूच त्या विश्वाचा संहार करतेस. ही 3 रूपे तुझीच आहेत. हे देवी, कीर्ती, मती, धृती, कांती, श्रद्धा, रती या रूपांनी तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करतेस. हे माते, तूच काळरात्री, महारात्री, मोहरात्री आहेस. तूच शोभा, लज्जा, बुद्धी, तुष्टी, पुष्टी, शांती आहेस. माते, तू खड्गधारिणी, शूलधारिणी, घोर रूपा आहेस. तू गदा, चक्र, शंख व धनुष्य धारण केले आहेस. बाण, भुशुंडी व परी ही तुझी अस्त्रे आहेत. तू सौम्योत्तर, सर्वाधिक सुंदर आहेस. तू परात्पर परमेश्वरी आहेस. सगळे स्थावर, जंगम, विश्व तूच आहेस. पंचमहाभूते, शक्ती, काळ तुझ्याच सत्तेने चालतात. सत, असत ज्या काही वस्तू आहेत त्यांची शक्ती तूच आहेस. माते, या विश्वाला निर्माण करणारा जो नारायण, त्यालाही तू निद्राधीन केले आहेस. अशा तुझे स्तवन करण्यास कोण बरे समर्थ आहे? ब्रह्मा, विष्णू, महेश यांना तू शरीरधारी केलेस. ते सुद्धा तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत, कारण तुझे महात्म्य वर्णन करणे खरोखर दुर्घट आहे.
असे असतानाही मी तुझे यथाशक्ती स्तवन केले आहे. हे देवी, मधु आणि कैटभ हे जे 2 भयंकर दैत्य आहेत त्यांना तू मोहित कर व या 2 दैत्याच्या वधासाठी श्रीहरीला जागे कर व त्यांच्या ठिकाणी या दैत्याचा वध करण्याची बुद्धी निर्माण कर. मेधा ऋषी सुरत राजाला म्हणाले, हे राजा, मधु आणि कैटभ या 2 दैत्याच्या वधासाठी भगवान विष्णूला जागे करावे यासाठी ब्रह्मदेवाने तमोगुणी देवीचा 14 श्लोकी रात्री सुक्ताने स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेली देवी विष्णूच्या देहापासून दूर झाली. तिने ब्रह्मदेवाला दर्शन दिले. भगवान विष्णू जागे होताच ते मधु कैटभ दैत्य ब्रह्मदेवाला ठार मारण्यास धावून गेले. घाबरलेल्या ब्रह्मदेवाने देवीकडे पाहून त्यांचे ध्यान केले. त्या देवीला 10 हात, 10 पाय व 10 मुखे होती. तिने डोळे काजळासारखे काळे होते. त्या महाकालीने कपाळावर कुंकुम तिलक लावलेला होता. तिचे स्वरूप अतिशय भयंकर होते. तिच्या 10 हातात खड्ग, बाण, गदा, शूळ, चक्र, शंख, भुशुंडी, परीघ, धनुष ही शस्त्रे होती. 10व्या हातात रक्त गळत असलेले मुंडके होते. अशा देवीची जो पूजा करतो त्याला ती अवघे त्रैलोक्य देते. ते मधु कैटभ दैत्य ब्रह्मदेवावर धावून गेले. तेव्हा भगवान विष्णू त्यांच्याशी युद्ध करू लागले. ते परस्परावर अनेक शस्त्रप्रहार करीत होते. बाहुप्रहार, मुष्टीप्रहार, लत्तप्रहार करीत होते. अशा प्रकारे मधु कैटभ आणि विष्णू यांचे 5000 वर्ष घोरघोर युद्ध झाले. मदोन्मत्त असे ते दैत्य काही केल्या हार जात नव्हते. मग महामायेने त्या दैत्यांना मोहित केले. महामायेने मोहित केलेले ते दैत्य विष्णूला म्हणाले, हे विष्णू, आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत. तुला हवा असेल तो वर माग. भगवान विष्णू म्हणाले, हे दैत्यांनो, तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर माझ्या हातून तुमचा वध व्हावा. मला आणखी दुसरा वर नको. दैत्य म्हणाले, तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केलास तरच आम्ही मारले जाऊ. विष्णू म्हणाले, दैत्यांनो, मी विशाल व निर्जल प्रदेशावर तुमचा वध करतो. असे सांगून विष्णूने आपल्या मांड्या विशाल करून जलवर निर्जल प्रदेश निर्माण केला. मग त्या 2 दैत्यांना आपल्या मांडीवर घेऊन विष्णूने आपल्या चक्राने त्यांची मस्तके तोडली व त्यांना ठार मारले. मधु दैत्याचा ठार मारले म्हणून विष्णूला मधुसूदन व कैटभाला ठार मारले म्हणून कैटभारी असे म्हणतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या स्तवनाने महाकाली प्रकट झाली. हा देवीचा पहिला अवतार. हे राजा, आता तुला मी देवीचा दुसरा अवतार सांगतो. तो एकाग्र चित्ताने श्रवण कर. हे महाकालीचे आख्यान जे भक्तिभावाने पठण श्रवण करतात त्यांची सर्व संकटे नाहीशी होतात. सर्व बाधांचे निरसन होते. यात तीळ मात्र शंका नाही. आता देवीच्या दुसऱ्या अवताराची कथा सांगतो, ती श्रवण करा. श्री भगवती देवीने जसे सांगितले तसेच येथे वर्णनले आहे. श्री मार्कंडेय पुराणाच्या सवर्णिकीय मन्वंतरातील श्रीदेवी भगवती महात्म्यातील श्री महाकाली चरित्र वर्णन व मधु कैटभ वध नावाचा पहिला अध्याय समाप्त. श्री जगदंबा अर्पणामस्तु. शुभम भवतु.